तो आजचं सेशन स्टार्ट करूया. सॉरी 2 दिवस मला व्हिडिओ टाकायला भेटला नाही, थोडं बिझी होतो म्हणून. तो आय थिंक सो आपलं लास्ट व्हिडिओमध्ये तुला प्रॉपर्टीज एक्सप्लेन करून झालेले आहेत. माझे हे 9 प्रॉपर्टीज वेक्टर्सचे एक्सप्लेन करून झाले. सो आज आपण त्या प्रॉपर्टीज वरती ॲज अ एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघायचे की त्यांना सॉल्व्ह कसं करायचं आणि कसे व्हॅल्यूज भेटणार आणि कसं प्रूव्ह करायचे ते प्रॉपर्टीज राईट आहेत की नाही आहेत. ओके. सो इकडं फर्स्ट एक्झाम्पल आहे, प्रूव्ह दॅट एस. एस म्हणजे एक तुला असं सबसेट्स मध्ये दिले असलं क्वेश्चन्स. ओके. किंवा तिकडे एक जरी दिलं असेल किंवा तिकडे मल्टिपल्स क्वेश्चन्स देखील दिले असतील. ओके. सो इकडे आता एक सबसेट दिला आहे. सबसेट मध्ये तुला काय लिहिलंय की एक्स कॉमा झिरो. ओके. हा तुझा वेक्टर आहे. एक्स कॉमा झिरो आहे तो तुझा वेक्टर आहे. आणि विच इज एक्स इज बिलॉंग टू रिअल नंबर. एक्स कोणाशी बिलॉंग करतो? रिअल नंबरशी बिलॉंग करतो. ओके. एवढं इन्फॉर्मेशन तुला दिलेली आहे. इकडे आलेलं आहे इज अ वेक्टर स्पेस विथ रिस्पेक्ट इन प्लस अँड डॉट ओव्हर रिअल नंबर. मग आपल्याला प्लस अँड डॉट ओव्हर रिअल नंबर म्हणजे काय करायचं? आपल्याला ते 9 प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये लावून चेक करायचंय की हे जी वेक्टर दिला आहे, हा जो वेक्टर दिला आहे तो वेक्टर स्पेस आहे की नाही आहे. ओके. तो चल आपण पुढे चेक करूया. जसे तुला गेल्या याच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी शो केलेले त्या प्रॉपर्टीच्या थ्रू आपण सगळं चेक करूया. ओके. सो फर्स्ट प्रॉपर्टी आपली होती क्लोजर प्रॉपर्टी. क्लोजर प्रॉपर्टी मध्ये काय होतं की दोन वेक्टर्सला प्लस करून, ओके, दोन वेक्टर्सला आपल्याला असे दोन वेक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांना प्लस करून त्याची व्हॅल्यू एस म्हणजे जो आपल्याला गिव्हन वेक्टर आहे त्याच्यासारखं ऍज इट इज सेम भेटायला पाहिजे. इफ अगर ते सेम भेटतंय तर ती प्रॉपर्टी प्रूव्ह होते की ऍज अ तो वेक्टर वेक्टर स्पेस आहे एज अ प्लस इज अ क्लोजर म्हणजे क्लोजरची प्रॉपर्टी प्रूव्ड होते. ओके. सो आपण फर्स्ट प्रॉपर्टी सॉल्व्ह करूया. तर इकडे फर्स्ट प्रॉपर्टी इकडे सॉल्व्ह केलेली आहे की टू प्रूव्ह दॅट प्लस इज अ क्लोजर. ओके. काय प्लस इज अ क्लोजर? प्लस इज अ क्लोजर मध्ये इकडे दॅट इज काय होतं की टू वेक्टर प्लस एक्स प्लस वाय काय आहे? दोन वेक्टर्स आहेत विच इज इक्वल टू एस. एस म्हणजे काय? गिव्हन वेक्टर म्हणजे हा. ओके. गिव्हन वेक्टर फॉर ऑल, ह्या सिम्बॉलला फॉर ऑल बोलतात. ओके. फॉर ऑल एक्स अँड वाय इज बिलॉंग टू एस. बिलॉंग्स टू एक्स म्हणजे हा जो एक्स आहे त्यामधलेच एक्स अँड वाय आपण घेतलेले आहेत. ओके. सो सगळ्यात मेन मोठा टास्क म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? तो आहे वेक्टर सिलेक्शन. ओके. मेन म्हणजे वेक्टर सिलेक्शन हाच एक मोठा टास्क आहे की त्याच्या अगर तू वेक्टर सिलेक्शन केलीस, एक्स अँड वाय चे वेक्टर्स तुम्ही सिलेक्ट केलीस ना तर तुझा पूर्ण सम एकदम इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. ओके. सो वेक्टर सिलेक्शन साठी इकडे काय करायचं? लेट एक्स. ओके. वेक्टर सिलेक्ट करताना काय बघायचं की आपल्याला जो गिव्हन वेक्टर आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये दिलाय. ओके. तो गिव्हन वेक्टर आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये दिलाय तो बघायचा. तर इकडे आपल्याला तो R2 च्या फॉर्म मध्ये दिलाय. हा बघ. बरोबर. R2 च्या फॉर्म मध्ये आहे. सो R2 चा फॉर्म म्हणजे काय झालं की त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. एक एक्स आहे कॉमा आणि एक झिरो आहे. ओके. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की एक्स म्हणजे कुठलाही एनी नंबर येऊ शकतो, एनी व्हेरिएबल येऊ शकतो. बट इकडे तुला एक रिअल नंबर दिलाय, डायरेक्टली झिरो दिलाय. पण ह्या झिरोच्या जागी तर कुठला दुसरा नंबर ठेवू नाही शकत आपण. मग तुला झिरोच्या जागी झिरोच ठेवायचंय आणि एक्सच्या जागी तू कुठलाही काही व्हेरिएबल घेऊ शकते. तर असा ह्याच्यानी तुला एक दोन वेक्टर्स क्रिएट करायचे. ओके. सो आपण एक्झाम्पल मध्ये काय घेतलंय? एक्स इक्वल टू एक्स इक्वल टू एक्स कॉमा झिरो. हा तुझा एक्सचा वेक्टर घेतलाय. एक एक वेक्टर घेतला जो एक्स आहे तो इक्वल टू काय आहे? एक्स कॉमा झिरो आहे विच इज एक्स इज बिलॉंग्स टू रिअल नंबर. वाय वेक्टर घेतला आपण दुसरा वेक्टर, त्यामध्ये आपण त्याला काय दिलंय व्हॅल्यू त्याची वाय कॉमा झिरो. ओके. सो फॉर ऑल वाय इज बिलॉंग्स टू रिअल नंबर. ओके. समजलं एवढं? आय होप सो तुला समजलं असेल वेक्टर क्रिएशन आणि वेक्टर व्हेरिएबल क्रिएशन कशी करायचे ते. इफ नाही समजलं असेल तर मी जेव्हा समोर समोर भेटू तेव्हाही तुला एकदा शिकवेल
म्हणजे कसं क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल तुला. ओके. सो आपण इकडे प्रॉपर्टी लावूया. प्रॉपर्टी काय बोलते की एक्स प्लस वाय म्हणजे दोन वेक्टर्स प्लस करून बघायचे. इफ अगर ते सेम एज अ एस म्हणजे सेम एज अ गिवन वेक्टर आले तर ती प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. ओके. सो आपण करून बघूया. एक्स आणि वाय ची आपण व्हॅल्यूज काढली आहेत. एक्स कॉमा झिरो आणि वाय कॉमा झिरो. सो एक्स कॉमा झिरो प्लस वाय कॉमा झिरो केलं इकडं. ओके. हा एक्स कॉमा झिरो प्लस वाय कॉमा झिरो केला. एक्स कॉमा झिरो प्लस वाय कॉमा झिरो केला. पोझिशन वाईज प्लस करायचंय तुला. फर्स्ट पोझिशन एक्स, फर्स्ट पोझिशन वाय. हे फर्स्ट पोझिशनला प्लस करायचं. सेकंड पोझिशन झिरो, सेकंड पोझिशन झिरो, सेकंड पोझिशनला प्लस करायचं. समजलं. पोझिशन वाईज प्लस करताना पोझिशन वाईज करायचं. ओके. सो फर्स्ट ला करूया. तर फर्स्ट मध्ये एक्स वाय होते तर एक्स प्लस वाय कॉमा सेकंड पोझिशनला झिरो होते तर झिरो प्लस झिरो तर झिरोच येतो तर झिरो ऍज इट इज लिहून टाकलं तिकडे. मग आपल्याला व्हॅल्यू भेटली एक्स प्लस वाय कॉमा झिरो. हा आता तू बोलशील की हा ऍज इट इज तर तसं दिसत नाही गिव्हन वेक्टर सकट. पण लॉजिक लाव. इफ अगर एक्सच्या जागी कुठली व्हॅल्यू आली, वायच्या जागी कुठली व्हॅल्यू आली, समज एक्स वन आहे आणि वाय टू आहे, तर वन प्लस टू थ्री. थ्री म्हणजे आता जरी तू इथं एक्सच्या जागी या एक्सच्या जागी डायरेक्टली थ्री घेतली असतीस तरी तो थ्री कॉमा झिरो झाला असता. आता एक्स प्लस वाय करून पण थ्री आला तरी पण तो थ्री कॉमा म्हणजे एनी नंबर विच इज कॉमा सेकंड पोझिशनला झिरो असं येतोय ना, सेम फॉर्म मध्ये येतोय. म्हणजे काय होतं याच्यामध्ये की तुझी क्लोजर प्रॉपर्टी प्रूव्ड होते. ओके. आय होप सो तुला क्लोजर प्रॉपर्टी कळाली असेल. सो आपण सेकंड प्रॉपर्टी वरती जाऊया. हे आधी रफ करून घेऊया म्हणजे जास्त काय. सो सेकंड प्रॉपर्टी इकडे काय बोलते, कम्युनिटिव्ह कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये काय आहे की त्याच्यामध्ये काय चेक करायचंय तुला. एक्स प्लस वाय जे तुम्ही क्लोजर मध्ये केलंय तेच करायचंय. एक्स प्लस वाय आणि वाय प्लस एक्स करून बघायचंय. एक्स प्लस वाय आणि वाय प्लस एक्स करून बघायचंय आणि बघायचंय की दोघांची जी व्हॅल्यू येते ती इक्वल आहे का एक्स प्लस वाय ची आणि वाय प्लस एक्स ची. इफ अगर या दोघांची व्हॅल्यू इक्वल आली तर मग समजायचं की ती जी व्हॅल्यू आहे ती कम्युटेटिव्ह आहे, की तो प्रॉपर्टी प्रूफ होईल. ओके. सो चल आपण ट्राय करून बघूया. सो इथं बघ. इथं काय आहे, एक्स आहे, एक्स प्लस वाय. सो आपण एक्स इकडे ऑलरेडी घेतलेले. एक्स आहे आपला एक्स कॉमा झिरो, वाय आहे आपला वाय कॉमा झिरो. ओके. सो एक्स प्लस वाय करून बघूया जे आपण वर केलं सेम एज इट इज आहे. एक्स प्लस वाय कॉमा झिरो. आता वाय प्लस एक्स करून बघूया. आधी वाय चे एलिमेंट्स नंतर एक्स चे एलिमेंट लिहिले तर आपल्याला वाय प्लस एक्स भेटला कॉमा झिरो भेटला. तर आपल्याला हे फॉर्म भेटते. आता मला सांग, तू वन प्लस टू कर किंवा टू प्लस वन कर, थ्रीच येणार आन्सर. दॅट्स वाय हे दोघं इक्वल झाले. समजलं कसे हे इक्वल झाले दोघं पण. आणि हे इक्वल झाले दॅट मीन की ही जी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती प्रूव्ह झाली या इक्वेशन साठी. ओके. सो आता आपण थर्ड प्रॉपर्टीवर जाऊया. थर्ड प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ओके. सो आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी मध्ये काय करायचं, आता असोसिएटिव्ह मध्ये आपल्याला तीन नंबर्स घ्यायचे, तीन वेक्टर्स घ्यायचे. ओके. सो अजून एकदा टास्क आला की आपल्याला अजून एक वेक्टर क्रिएट करावं लागेल. डोंट वरी. आपण हे पहिल्या दोन वेक्टर्स क्रिएट केले ना तर थर्ड वेक्टर पण इझिली क्रिएट करू शकतो. तो थर्ड वेक्टर आपल्याला काय करायचं, हे बघ दोन वेक्टर ऑलरेडी क्रिएटेड आहेत आपले. एक्स अँड वाय क्रिएटेड आहे. झेड वेक्टर घ्यायला आपल्याला. थर्ड वेक्टर साठी आपण झेड व्हेरिएबल घेतलंय. त्यामध्ये व्हॅल्यूज काय टाकलेत, झेड कॉमा झिरो. इझी. काही डिफिकल्ट आहे याच्यामध्ये नाही ना. सो आता याच्यामध्ये असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय बोलते की एस इज इक्वल टू एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये वाय प्लस झेड. ओके. एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये वाय प्लस झेड समजून घ्या व्यवस्थित. तीन वेक्टर्स घ्यायचे. त्यामधले दोन वेक्टर्स, पहिला एक वेक्टर सिंगल ठेवायचा आणि आधीच पुढचे दोन वेक्टर्सला आधी प्लस करून घ्यायचं, नंतर पहिल्या वेक्टरशी प्लस करायचं. आणि सेकंड मध्ये आर एच एस मध्ये त्याच्यामध्ये काय करायचं, आधीचे दोन वेक्टर्स आधी प्लस करून घ्यायचे नंतर लास्ट वेक्टरला प्लस करायचं. या दोन्हीला आर एच एस आणि एल एच एस मध्ये फॉर्म करून बघायचं की एल एच एस आणि आर एच एस इक्वल येते का. इफ एल एच एस इक्वल टू आर एच एस आलं मग समजायचं की ही वाली प्रॉपर्टी असोसिएटिव्ह आहे. हा तुझी प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. ओके.
सो चल तुला एक्झाम्पल सॉल्व्ह करून शो करतो कसं आहे ते. सो इकडे आहे हे एक्स प्लस वाय प्लस झेड, ब्रॅकेटमध्ये वाय प्लस झेड आहे. जसं मी बोललेलो फर्स्ट वेक्टरला बाहेर ठेवायचं, आतमध्ये ब्रॅकेटमध्ये आधी दोन वेक्टर्सला प्लस करून घ्यायचं, नंतर बाहेरच्या वेक्टरला प्लस करायचं, तो आपला पहिलावाला होता. सर तसंच केलं तर एक्स ची व्हॅल्यू टाकली आपण एक्स कॉमा झिरो, वाय ची आता ब्रॅकेटमध्ये घेतलं आपण वाय ची व्हॅल्यू वाय कॉमा झिरो, झेड ची व्हॅल्यू झेड कॉमा झिरो. हे घेतली. आधी आपण वाय प्लस वाय आणि झेड ला सॉल्व्ह करून घेऊया. तर बिकॉज ऑफ ते बॉडमॉश रूल काय तू जे मला ऑटो करेक्ट करते ते, तो त्याच्यामध्ये बोललं की आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. सो आपण आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. तर ब्रॅकेटमध्ये काय आहे वाय वाय कॉमा झिरो प्लस झेड कॉमा झिरो. सो पोझिशन वाईज प्लस कर, जसं मी सांगितलं आधी वाय आणि झेड ला प्लस कर, वाय प्लस झेड कॉमा झिरो, झिरो प्लस झिरो झिरो होतं ऑलवेज. ओके. सो आता आपल्याला काय भेटलं एक्स कॉमा झिरो प्लस वाय प्लस झेड कॉमा झिरो. ओके. ही आपल्या व्हॅल्यू व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पण आता ह्याच्यामध्ये बघायला गेलीस तर हा तुझा होल वाय प्लस झेड फर्स्ट पोझिशनला आला आणि झिरो सेकंड पोझिशन. इथं फर्स्ट पोझिशनला एक्स आहे, तर फर्स्ट टू फर्स्ट पोझिशनला प्लस कर, सेकंड टू सेकंड पोझिशनला. आता फर्स्ट टू फर्स्ट पोझिशन तर एक्स प्लस वाय प्लस झेड हे तुझे फर्स्ट पोझिशनला आले सगळे, आणि कॉमा झिरो प्लस झिरो झिरो. सो हा तुझा एज इट इज झिरो आला इकडं. ओके. सो ह्याच्यामध्ये हा तुझा एल एच एस भेटला. ओके. आता आपण सॉल्व्ह करूया आर एच एस. आता आर एच एस मध्ये काय बोललेलं की आधीचे दोन वेक्टर्स आहेत त्यांना प्लस करून घ्यायचे, नंतर थर्ड वेक्टरला प्लस करायचं. ओके. सो आपण करायला जाऊया की आधीचे जे दोन वेक्टर्स आहेत एक्स कॉमा झिरो प्लस वाय कॉमा झिरो प्लस बाहेर ब्रॅकेटचा बाहेर झेड कॉमा झिरो. तर आधीचे वेक्टर्स करून घ्या पोझिशन वाईज प्लस करणं आपण ह्याच्यामध्ये. घडी घडी मी बोलतोय R1 R2 R3 म्हणजे एक एलिमेंट असो, दोन एलिमेंट्स वाला ब्रॅकेट असो, तीन एलिमेंट्स वाला ब्रॅकेट असो, चार एलिमेंट वाला ब्रॅकेट असो, तुला पोझिशन वाईजच प्लस करायचं आहे. ओके. सो प्लस मध्ये काय आहे एक पहिले पहिले पोझिशन प्लस करून घ्यायचे, तर एक्स प्लस वाय कॉमा झिरो झाला इकडं. ओके. इकडं जी पीडीएफ आहे त्यांनी प्लस टाकायला विसरलाय, तो इकडं आला प्लस. माझ्या आज माऊस जरा शेक करतो, थोडा समजून जा. ओके. एक्स प्लस एक सेकंड इकडं नाही येणार, सॉरी 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 इकडं नाही येणार आहे, माय मिस्टेक. इथं प्लस नाही टाकायचं होतं, मला खाली टाकायचं होतं, मी वर टाकतो. इथं प्लस येणार. ओके. इथं प्लस येणार. तो एक्स प्लस वाय कॉमा झिरो प्लस झेड कॉमा झिरो. आता एक्स प्लस वाय ही होल व्हॅल्यू तुझी ह्याच्यामध्ये आली फर्स्ट पोझिशनला आली, आणि झिरो सेकंड पोझिशन, इकडे झेड फर्स्ट पोझिशन आहे आणि इथे झिरो सेकंड पोझिशन. तर फर्स्ट फर्स्ट पोझिशनला पोझिशन वाईज प्लस कर, तर एक्स प्लस वाय प्लस झेड कॉमा झिरो, तर एक्स प्लस वाय प्लस झेड कॉमा झिरो. अरे आर एच एस आणि एल एच एस इक्वल आले, दॅट्स मीन की तुझी थर्ड प्रॉपर्टी पण प्रूव्ह झाली. ओके. कळालं. तो आता आपण जाऊया फोर्थ प्रॉपर्टीवर. आधी हे रफ करून घेतो. हिअर इज युअर फोर्थ प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी पण इझी आहे, काय हार्ड नाही आहे. फोर्थ प्रॉपर्टी आहे ऍडिटिव्ह आयडेंटिटी. ओके. फोर्थ प्रॉपर्टी मध्ये आपल्याला ऍडिटिव्ह आयडेंटिटी करायचं आहे. ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे प्लस करायचं आहे आणि नथिंग बट आयडेंटिटी म्हणजे काय असतं की सेम टू सेम एकासारखं दिसणार. तर आपल्याला असं त्याला सॉल्व्ह करायचं आहे की त्याला प्लस केल्यानंतर पण ना ती व्हॅल्यू सेम तीच दिसायला पाहिजे जी व्हॅल्यू होती ती. म्हणजे आधी तुझ्याकडे नंबर आहे वेक्टर आहे तुझ्याकडे एक्स प्लस झिरो, त्याला काही प्लस केल्यानंतर पण तो एक्स प्लस झिरोच भेटायला पाहिजे. असं काहीतरी करायचं. तर असं काय करायचं म्हणजे आपण झिरोशीच ऍड करणार तेव्हा तोच नंबर रिटर्न भेटणार आपल्याला. बरोबर. तर मग आपण इकडं एक्स प्लस झिरो केला. बरोबर. का समज इथं झिरो का केलं, तर झिरोला पण आपल्याला काय कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायचं R2च्या फॉर्म मध्ये, म्हणजे दोन व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये. म्हणजे झिरोला आपण घेतलं झिरो कॉमा झिरो. ओके. सो ह्या झिरोला काय करायचं, जो तुला फॉर्म इकडे दिला असेल ना, इफ अगर इकडे तुला मॅट्रिक्सचा फॉर्म दिला असेल ना, तर ह्या झिरोला पण तुला इकडे मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये घ्यावा लागणार. ओके. कळालं.
सो आपण पुढे सॉल्व्ह करूया. एक्स प्लस झिरो, तर एक्स कॉमा झिरो प्लस झिरो कॉमा झिरो. तर फर्स्ट पोझिशन वाईज पोझिशन सेम तीच गोष्ट करायची आहे. फर्स्ट पोझिशन फर्स्ट पोझिशनला प्लस करायचं, सेकंड पोझिशनला प्लस करायचं. तर एक्स प्लस झिरो कॉमा झिरो, झिरो प्लस झिरो झिरोच येते. तर एक्स प्लस झिरो एनिथिंग प्लस बाय झिरो, तर तो सेमच व्हॅल्यू येते. म्हणून इकडे एक्स आली आणि झिरो आली. आणि काय बघतो तर हे एक्स कॉमा झिरो काय आहे, एक्स आहे. मग हे प्रूव्ह झालं की तुझं ऍडिटिव्ह प्रॉपर्टी इकडे प्रूव्ह झाली की इफ एक्स ची झिरो प्लस केल्यानंतर त्याची व्हॅल्यू एक्सच राहते, चेंज होत नाही. ओके. सो आता आपण मूव्ह करूया लिस्ट अँड लास्ट. आपले पॉझिटिव्ह म्हणजे प्लस ऍडिटिव्ह प्रॉपर्टीजचा लास्ट प्रॉपर्टी आहे फिफ्थ प्रॉपर्टी. फिफ्थ प्रॉपर्टी तुझी लास्ट आहे ऍडिटिव्ह साठी. फिफ्थ नंतर जे चार प्रॉपर्टीज वाचतात ते आहे तुझे मल्टिप्लिकेशन साठी, म्हणजे स्केलार प्रॉपर्टीज आहेत ते. ओके. सो आपण इथं स्टार्ट करूया. तो फिफ्थ प्रॉपर्टी काय बोलते इकडं, ऍडिटिव्ह इनव्हर्स. ऍडिटिव्ह इनव्हर्स, इनव्हर्स म्हणजे काय? इनव्हर्स म्हणजे काय आता? इनव्हर्स म्हणजे असतं की जो आपल्याला नंबर दिला असेल त्याचा उलटा. इफ तुला पॉझिटिव्ह नंबर दिला असेल तर त्याला नेगेटिव्ह करायचं. इफ तुला नेगेटिव्ह नंबर दिला असेल तर त्याला पॉझिटिव्ह करायचं. ओके. सो इनव्हर्स म्हणजे कळलं तुला? ह्याच्यामध्ये इनव्हर्सचं प्रॉपर्टी काय आहे? त्यामध्ये इनव्हर्सची प्रॉपर्टी अशी आहे की जो तुझा मेन वेक्टर असेल तर त्या वेक्टरचं इनव्हर्सची ऍडिशन करायचं. ओके. जो तुझा मेन वेक्टर असेल त्या वेक्टरच्याच इनव्हर्सची त्या दोघांना ऍड करायचं. ओके. सो बघूया आपण एक्झाम्पलच्या थ्रू. सो एक्स आपलं काय आहे, एक्स कॉमा झिरो आहे. तर मग एक्सचं इनव्हर्स काय होणार? एक्सचं इनव्हर्स तर मायनस एक्स. तर मायनस एक्स कॉमा झिरो, कारण झिरोला मायनस लावला तरी पण तो झिरोच असणार, काय त्याचं नाही होणार. ओके. सो आपण याला काय करायचं होतं की एक्स आणि त्याच्या इनव्हर्सला ऍड करायचं. काय करायचं, ऍड करायचं. तर एक्स आणि एक्सच्या इनव्हर्सला आपण ऍड करून बघूया काय आन्सर येतं. ओके. आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्या दोघांना ऍड केल्यानंतर त्याचा आन्सर झिरो यायला पाहिजे. इफ अगर त्या दोघांचा आन्सर झिरो आलं दॅट मीन तुझी ती प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. ओके. सो एक्स ची व्हॅल्यू आपण इकडे टाकली, एक्स कॉमा झिरो प्लस एक्स इनव्हर्सची व्हॅल्यू आपण टाकली मायनस एक्स कॉमा झिरो. ओके. ब्रॅकेट्स ओपन करूया. सो हा एक्स फर्स्ट पोझिशन पोझिशन वाईज प्लस कर. तर एक्स एज इट इज प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस एक्स घेतला आपण इकडं, कारण सेकंड पोझिशनला मायनस एक्स आहे. कॉमा झिरो प्लस झिरो झिरोच असतो. सो एक्स ब्रॅकेट ओपन केले तर हा प्लस मायनस होणार, प्लस मायनस मायनस. सो एक्स मायनस एक्स झिरो होणार. तर झिरो कॉमा झिरो, आणि झिरो कॉमा झिरो काय आहे, झिरो असतो. दॅट्स मीन की तुझी ही प्रॉपर्टी पण प्रूव्ह झाली की एक्स प्लस एक्स इनवर्स इक्वल टू झिरो आहे. सिमिलरली तुला काय करायचंय, ह्याच्यामध्ये काय केलं आपण, इनवर्स नंतर ऍड केलंय ना. आता सेकंड ह्याच्यामध्ये काय करायचंय, इनवर्स आधी ऍड करून बघायचं. तर त्याला डायरेक्टली इकडे लिहून टाकायचंय. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह एक्स इनवर्स एक्स प्लस एक्स इज इक्वल टू झिरो. ओके. इथपर्यंत तुझी ऍडिटिव्हची म्हणजे ऍडिशनचे प्रॉपर्टीज संपतात. क्लिअर? पाच प्रॉपर्टीज तुला कळाल्या असतील, आय होप सो. मी असं अज्युम करून चालतो. ओके. सो आपल्याला स्केलर प्रॉपर्टी फटाफट संपवायचे, बिकॉज व्हिडिओ जास्त लेंदी झाला तर मला मध्येच थांबवावा लागेल आणि हाफ ऑफ पार्ट हे नाही करू शकत. मला हा एकाच पार्टमध्ये क्लिअर करायचे सगळे प्रॉपर्टीज. सो आपण वर जाऊया आता सिक्स प्रॉपर्टी वरती. हिअर युअर सिक्स प्रॉपर्टी. सो सिक्स प्रॉपर्टी आपल्याला आता बघायची आहे काय आहे. ओके. सिक्स प्रॉपर्टी मध्ये काय बोललंय, सिक्स प्रॉपर्टी मध्ये बोललंय की तुला वन मल्टिप्लाय करायचं. आता ह्याच्यामध्ये सगळे मल्टिप्लिकेशन वाले आले आणि ह्याच्यामध्ये तुला स्केलार नंबरशी मल्टिप्लिकेशन करायचे. ओके. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट सिक्स प्रॉपर्टी मध्ये काय बोलतं, टीपीटी म्हणजे द प्रूफ दॅट. ओके. क्लिअर? सो ह्याच्यामध्ये काय बोललंय की ची तुला एक्स वेक्टर म्हणजे एक्स जो आहे तुझा वेक्टर आहे, तुला ची मल्टिप्लाय करायचंय आणि बघायचं की त्याची व्हॅल्यू एक्स येते का, म्हणजे ऍज इट इज तीच व्हॅल्यू येते का.
त्यानंतर काय करायचंय की एक्स इंटू वन करून बघायचं. म्हणजे आधी काय केलं आपण, वन इंटू एक्स केलं ना, नंतर त्याला एक्स इंटू वन करून बघायचं आणि बघायची दोघांची व्हॅल्यू पण एक्स येते का. ओके. सो फॉर ऑल एक्स इज बिलॉंग टू एस असणार, हे कॉमन आहे. सो लेट एक्स इक्वल टू एक्स कॉमा झिरो. ओके. सो वन इंटू एक्स इक्वल टू वन इंटू एक्स कॉमा झिरो, विच इज इक्वल टू वन इंटू एक्स, आतमध्ये इंटू झाला एक्स सी आणि झिरो सी इंटू झाला तर झिरोच होतो. तर एक्स ची मल्टिप्लाय झाल्यावर तो एक्स कॉमा झिरोच झाला. एक्स कॉमा झिरो म्हणजे तो एक्स आहे, इक्वल म्हणजे जो एक्सच फॉर्म भेटला आपल्याला परत. दॅट मीन की तुझी सिक्स ची प्रॉपर्टी पास झाली आणि तुझा प्रूव्ड झाला सिक्स प्रॉपर्टी. ओके. सिमिलरली आपल्याला एक्स इंटू वन पण करायचं आहे. आता वन इंटू एक्स आहे तर सिमिलरली एक्स इंटू वन पण सेमच आन्सर येणार आहे. दॅट्स वाय आपण इकडे डायरेक्टली लिहून टाकले सिमिलरली एक्स इंटू वन इक्वल टू एक्स. क्लिअर. तो आपण मूव ऑन करूया सेव्हन्थ प्रॉपर्टी वरती. सेव्हन्थ प्रॉपर्टी वरती मूव ऑन करूया आपण. सेव्हन प्रॉपर्टी काय बोलते, सेव्हन प्रॉपर्टी बोलते की त्याच्यामध्ये तुला दोन स्केलर नंबर घ्यायचे. ओके. आणि त्याला वेक्टरशी मल्टिप्लाय करायचं. सो लेट्स सी व्हॉट इज रिलेटेड. तो फर्स्ट स्केलर आपण एक नंबर घ्यायचा. आधी काय करायचं, त्याला एक सेकंड स्केलरशी वेक्टरशी मल्टिप्लाय करायचं. नंतर त्याचा जो आन्सर येईल त्यानंतर दुसऱ्या स्केलरशी मल्टिप्लाय करायचं. ओके. आधी एका स्केलर सोबत वेक्टरला मल्टिप्लाय करून घ्यायचं, त्याचा जो आन्सर येईल त्यानंतर मग थर्ड जो तुझा सेकंड स्केलर नंबर असेल त्याच्याशी मल्टिप्लाय. स्केलर नंबर नथिंग बट तुझा एक रिअल नंबर असणार, एक कुठलाही नंबर असणार. ओके. सो इथं बघून घेऊया आपण. पी क्यू एन एक्स हे तुझं एल एच एस आणि आर एच एस मध्ये सॉल्व्ह होणार. की आधी तुला पी ला बाहेर ठेवायचं, म्हणजे एक स्केलरला बाहेर ठेवायचं आणि एका स्केलरशी मल्टिप्लाय करायचं वेक्टर. त्याचा जो आन्सर येईल त्याला बाहेरच्या स्केलरशी मल्टिप्लाय करायचं. विच इज हा तुझा झाला एल एच एस. मग आर एच एस मध्ये काय बोललंय की पी आणि क्यू म्हणजे जे दोन स्केलर आहेत आधी त्यांना मल्टिप्लाय करून घ्यायचं, नंतर त्या मल्टिप्लाय केलेल्या आन्सरला बाहेरचा जो वेक्टर असेल त्या वेक्टरशी मल्टिप्लाय आणि बघायचं की दोघांचे जे आन्सर येत आहेत ते इक्वल आहेत का नाही, एल एच एस आणि आर एच एस इक्वल आहे की नाही. फॉर ऑल पी एन क्यू इज अ रिअल नंबर आणि एक्स आहे तो एस चा पार्ट आहे, म्हणजे एक्स सी बिलॉंग करतो. दॅट्स मीन आपण एल एच एस सॉल्व्ह करायला घेऊया इकडं फर्स्ट फॉर शॉर्ट. सो एल एच एस सॉल्व्ह करायला घेतलं. एल एच एस मध्ये काय केलं आपण, पी ब्रॅकेट मध्ये क्यू इंटू एक्स घेतला. सो पी क्यू ला असं ठेवलं, एक्स काय होतं आपला एक्स कॉमा झिरो. ओके. सो क्यू ला आतमध्ये केलं तर पी एक्स झाला, पी सॉरी क्यू एक्स झाला, क्यू इंटू एक्स कॉमा झिरो. सो हा तुझा आन्सर आला. तर आता पी ला आपल्याला मल्टिप्लाय करायचं तर पी क्यू एक्स कॉमा झिरो म्हणजे पी इंटू क्यू इंटू एक्स कॉमा झिरो. झिरोशी काही मल्टिप्लाय केलं तर झिरोच येतं अल्टिमेटली. ओके. सो तुझी हा प्रूव्ह झाला एल एच एस. ओके. तो आता इथून त्यांनी डायरेक्टली आर एच एस सॉल्व्ह करायला घेतलंय. ओके. इथून डायरेक्ट त्यांनी आर एच एस सॉल्व्ह करायला घेतलं नाही या फॉर्म मधून. त्यांनी काय केलं, पीक्यू ला कॉमन बाहेर घेतलं. पीक्यू जो आहे त्याला कॉमन बाहेर घेतलं आणि राहिला काय आतमध्ये एक्स कॉमा झिरो राहिला. आता एक्स कॉमा झिरो काय आहे, एक्स आहे. बरोबर. एक्स कॉमा झिरो इक्वल टू काय आहे, एक्स आहे. तर एक्स इथं लिहिलं आपण, डायरेक्टली एक्स लिहू शकतो. दॅट मीन हा आर एच एस च्या फॉर्म मध्ये आला बघ. मग आपण बोलू शकतो की एल एच एस इक्वल टू आर एच एस. दॅट मीन तुझं सेव्हन्थ प्रॉपर्टी पण प्रूव्ह झाली. ओके. सो आपण एट प्रॉपर्टी वरती जम्प करूया. इथे एट प्रॉपर्टी काय बोलते की तुला दोन वेक्टर्स घ्यायचे, दोन वेक्टर्स घ्यायचे त्यांना एक स्केलरशी मल्टिप्लाय करायचं. हा तुझा एल एच एस झाला. आणि आर एच एस मध्ये बघायचंय की तो पी एक्स प्लस पी वाय म्हणजे दोन्ही वेक्टर्सला दोन्ही वेक्टरला सिंगल सिंगल स्केलर भेटलेत आणि ते प्लस होते. तर या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचं पी एक्स प्लस पी वाय च्या फॉर्म मध्ये आणायचंय. ओके. सो चल आपण करूया. चला बघूया. ओके. सो आपला एक्स काय आहे इकडे, एक्स इक्वल टू एक्स कॉमा झिरो, वाय इक्वल टू वाय कॉमा झिरो. ओके. अँड एक्स अँड वाय इज बिलॉंग्स टू एक्स हे लिहिणं गरजेचं आहे, ह्याचा मार्क्स आहे.
स्टेप्सचे मार्क्स आहेत, स्टेप्स मिस आउट नाही करायचे, एक एक स्टेपचे एक एक मार्क आहे. ओके. सो फर्स्ट LHS घेऊया. काय आहे? पी इंटू एक्स प्लस वाय विच इज इक्वल टू पी. एक्स ची व्हॅल्यू टाकली, वाय ची व्हॅल्यू टाकली. पहिला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, तर ब्रॅकेट आपण प्लस करून घेऊया दोघांना. एक्स प्लस वाय, 0 प्लस 0. सो एक्स प्लस वाय 0 प्लस 0 आहे. ओके. असं आलं. मग पीला आतमध्ये मल्टिप्लाय केलं, पी मल्टिप्लाय झाला, पी एक्स ची मल्टिप्लाय होणार, पी वाय शी मल्टिप्लाय होणार, 0 प्लस 0 ऍज इट इज राहणार, कारण पी त्याच्याशी मल्टिप्लाय झालं तर तो 0 होणार आहे अल्टिमेटली. ओके. हे झालं. आता आपण हे 0 प्लस 0 ऍज इट इज का ठेवलंय? बिकॉज आपल्याला पुढे त्याला वेगळं करायचं. ओके. आता पी एक्स सोबत एक 0 घ्यायचंय, पी एक्स कॉमा 0. पी वाय सोबत एक 0 घ्यायचंय, पी वाय कॉमा 0. आता असं बघायला गेलीस, याच्यामध्ये पी कॉमन बाहेर घेतला आपण, आणि याच्यामध्ये पण पी कॉमन बाहेर घेतला. आता हा एक्स कॉमा 0 आहे, तो वाय आहे. आणि हा जो वाय कॉमा सॉरी एक्स कॉमा 0 आहे तो एक्स आहे, आणि वाय कॉमा 0 आहे तो वाय आहे. सो ह्याला आपण एक्स लिहिलं आणि ह्याला आपण वाय लिहिलं. सो इथं प्रूफ झालं तुझं की पी एक्स प्लस पी वाय हा तुझा RHS इकडे प्रूफ झाला. मग LHS इक्वल टू RHS आला, दॅट मीन तुझा 8 प्रॉपर्टी पण प्रूव्ह झाली. ओके. ह्याच्यामध्ये आय होप सो तुला डाऊट येईल कदाचित. एक दोन सम मी अजून ह्याच्यावरती आपण सॉल्व्ह करू ते भेटल्यावरती, बिकॉज व्हिडिओमध्ये मला डबल नाही करायचं ते. तो भेटल्यावरती मी तुला माझ्या समोर एक सम सॉल्व्ह करून दाखवेल, बिकॉज जेवढं समोर समोर करू तेवढं चांगलं आहे. तो एक सम सॉल्व्ह करू. हा एक लास्ट प्रॉपर्टी राहिली आहे. ओके. आजच्या दिवसाची ही लास्ट प्रॉपर्टी आणि लास्ट लेक्शन हे आहे. सो स्टार्ट करूया. लास्ट प्रॉपर्टी काय बोलते याच्यामध्ये? द प्रूफ दॅट, टू प्रूफ दॅट की आपल्याला स्केलर घ्यायचे आणि एक वेक्टर घ्यायचे. त्या दोन स्केलरला प्लस करायचं आधी, त्यान त्या वेक्टरशी मल्टिप्लाय करायचं. सो पी प्लस क्यू मल्टिप्लाय बाय एक्स विच इज इक्वल टू, आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये आणायचे? पी एक्स प्लस क्यू एक्सच्या फॉर्म मध्ये आणायचं. ओके. सो आपण स्टार्ट करूया. इकडं LHS सॉल्व्ह करायला आधी घेऊया. LHS मध्ये काय आहे? पी प्लस क्यू मल्टीप्लाय बाय एक्स. तर पी प्लस क्यू मल्टीप्लाय एक्स ची व्हॅल्यू आपली एक्स कॉमा 0 टाकली. ओके. सो पी प्लस क्यू आहे, मग एक्स कॉमा 0 आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं? आधी एक्स ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आतमध्ये, डिफरंट वेगळं वेगळं. तर पी एक्स इंटू पी पी इंटू एक्स प्लस क्यू इंटू एक्स कॉमा, आता 0 0 0 तर 0च होणार आहे बरोबर. तो 0 कॉमा 0 राहिला. सर आता ह्याच्यामध्ये काय करायचं? हा तुझी LHS ची व्हॅल्यू आली. ओके. आता त्याला RHS सॉल्व्ह करायचं. पी एक्स इंटू क्यू एक्स. तर पी इंटू एक्स ची व्हॅल्यू टाकली, क्यू इंटू वाय ची सॉरी क्यू इंटू एक्स ची व्हॅल्यू टाकली सेम. सो ह्याला मल्टिप्लाय केलं आतमध्ये पी आणि क्यू ला. पी आणि क्यू ला मल्टिप्लाय केलं, देन दोघांना प्लस केलं. प्लस केलं, आता पोझिशन वाईज प्लस करायचं. फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन. ओके. सो फर्स्ट पोझिशनला पी एक्स, फर्स्ट पोझिशनला क्यू एक्स. सो पी एक्स प्लस क्यू एक्स कॉमा 0 विच इज इक्वल टू, हे बघ दोन्ही पण सेम आले. LHS आणि RHS दोन्ही पण सेम आले. दॅट मीन पी प्लस क्यू इंटू एक्स विच इज इक्वल टू पी एक्स प्लस क्यू एक्स. ओके. दॅट मीन हे दोन्ही पण प्रूफ झाले, LHS आणि RHS. दॅट मीन तुझा 9th वाला प्रॉपर्टी पण प्रूव्ह झालं. ओके. सो आय होप सो तुला 9 प्रॉपर्टी समजले असतील. सो बाकीचे आपण उद्या कंटिन्यू करूया. उद्याच्या लेसन्स मध्ये मी बाकीचे कंटिन्यू करेन. सो ह्याच्यामध्ये काय डाऊट असले तर मला उद्या विचार, म्हणजे जेव्हा भेटू, जेव्हा जमेल तेव्हा विचार मला. ओके. काय डाऊट असलं तर डाऊट लिहून ठेवून दे साईडला, मी पक्का तुझे डाऊट क्लिअर करेन. ओके. चला, बाय बाय. टेक केअर.